नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे घारीघोरी कॅट मॉम म्हणजेच कॅलिफोर्नियाची ढेमशी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, बरेच दिवस झाले चोरट्या काकूंवरती पॉडकास्टच केलं नव्हतं। ऍक्च्युली आज आरशावरती करणार होती मी पॉडकास्ट, पण तेवढ्यात आठवलं की ढेमशा काकूंवरती खूप दिवस झाले आहेत पॉडकास्ट केलंच नाही आहे। यांच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल, तर म्हणून म्हटलं ढेमशीवरतीच आज पॉडकास्ट करते। त्यानंतर 1-2 दिवसांनी घरकोंबडी आणि आरशावरती करीन। तर ही ढेमशी ना इथे सोशल मीडियावरती नाचकाम करण्यापेक्षा एक शेतकरीण झाली असती तर बरं झालं असतं, असं मला पर्सनली वाटते। उठसूट सगळं काही त्या बागेत उगवत असते। एकतर लावताना दाखवते, मग त्याला फळं आले भाज्या आल्या की दाखवणार, आणि मग ते काढताना पण दाखवणार, प्लस बनवतानाही दाखवणार। एका टॉपिक वरती 4 ते 5 व्हिडिओ फिक्स असतात या लोकांचे। हे लोक जर एका टॉपिक वरती एका गोष्टीवरती मल्टिपल व्हिडिओज करू शकतात, मग जेव्हा प्रश्न येतो आमच्या पॉडकास्टचा किंवा आम्ही एका टॉपिक वरती जास्तीत जास्त रिॲक्शन देतो ह्याचा, तेव्हा का बरं अंदमंद बघताना राग येतो। यांचे दादा ताई एका विषयाला धरून 10 वेळा रिपीट टेलिकास्ट करू शकतात, मग आमच्या बोलण्यावर का प्रश्न उचलला जातो नेहमी। असतील ना युट्यूब वरती असंख्य लोक असतील, पण मोजक्याच लोकांवरती आम्ही बोलतो आणि रिपीटेड बोलतो असं ज्यांचं म्हणणं आहे त्याने विचार करावा ना की आम्ही का बोलतो याचा। उगाच कोणालाही पकडायला आणि त्याच्यावरती बोलायला वेळ तर नाही लागला इथे कोणालाच। हे लोक जर एका विषयावर वर्षानुवर्ष व्हिडिओ करू शकतात, तर आम्ही एका टॉपिक वरती पॉडकास्ट करूच शकतो। आणि अंदमंद भक्तांनो, तुमच्या दादा ताईला सांगा काहीतरी नवीन करायला, मग आम्हाला येऊन कॉमेंट्स करा। जेव्हा तुमचे दादा ताई सुधारतील ना तेव्हा आम्ही बोलायचं थांबू। आणि हे एवढं साधं सरळ आहे। ह्या ढेमशीचा तो फिल्टर सारखा हलत असतो ना, ते बघतानाही वैताग येतो मला। एवढी छान तर दिसते ही बाई ऑन कॅमेरा, त्यात मेकअप करते किलोभर, आणि अजून कशाला ना हिला फिल्टर हवा असतो सगळ्याच गोष्टीमध्ये। कधी कन्सिलर जास्त असतो तर कधी भडक लिपस्टिक लावते, कधी पावडरच जास्त लावते तर कधी फाउंडेशन थोपून ठेवते थोबाडाला। काय करेल नी काय नाही। या धुणी भांडी संघटनेवाल्या बायका आहेत ना, सगळ्या एका माळ्याच्या मणी आहेत। त्या ससुल्यासारखं हिचं पण ते झाडं फळं फुलं सूर्यचंद्र तारे दाखवणं चालू असते। मागे पीच काढले, आता ऍपल काढले, मुलांना हार्वेस्टिंग करायचं आहे असं काकू बोलल्या। आणि बोलतात काय तर आमच्याकडून थोडं तरी काहीतरी शिकतायत ती मुलं, आणि हे बघून आम्हाला फार आनंद मिळतोय। अहो काकू, नुसतं हार्वेस्टिंगच नाही तर तुमचा चोरटेपणा, तुमचं खोटं बोलणं, तुमची लपवाछपवी, तुमचं एक्स्ट्रा फिल्टर यूज करणं सगळंच ते मुलं बघतायत आणि शिकतायत देखील। उद्या मोठे होऊन तुम्ही जे काय करताय ना तेच ती मुलं देखील करणार आहे, हे लक्षात ठेवा। म्हणूनच मी नेहमी सांगत आली आहे, निदान मुलांसमोर तरी प्रामाणिक राहा, खोटं बोलू नका, खोटं वागू नका। मुलांच्या मनावरती लगेचच परिणाम होतो आणि त्यांच्यासमोर जे काही घडते तेच ते लोक फॉलो करतात। त्यामुळे ढेमशा काकू बघा, अजूनही संधी आहे, सुधरा जरा, याचं त्याचं कॉपी करणं बंद करा। थोड्या पैशांसाठी हपापलेपणा करू नका काकू। पैसे कमवण्याच्या नादात तुम्ही त्या मुलांना बिघडवताय, एवढं लक्षात ठेवा। त्या ऍपल हार्वेस्टिंग वाल्या व्हिडिओ मध्ये ढेमशा काकूंनी धैर्यला विचारलं, तुला आवडलं का रे, आपल्याकडे ऍपल आले आहेत। तर त्याने पाहिलं का कसं मान हलवून नाही बोलला ते। कसला काकूंचा पचका झाला होता, काकूंचं तोंड बघण्यालायक झालं होतं। काकू एकदम रडवेल्या झाल्या होत्या। समोर त्या मुलाला काही बोलू नाही शकत ना काकू, म्हणून सारवासारव करायला म्हणून काकू बोलल्या काय तर त्याला थंडी वाजते, चला 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 आपण ऍपल काढूया, असं बोलून काकूंनी तो विषय तिथेच थांबवला। किती चाप्टर बाई आहे ना ही ढेमशी, तिचा ना असाच पचका व्हायला पाहिजे नेहमी। जास्तच हिला पुढे पुढे करायची घाणेरडी सवय आहे। काय ते ऍपलचं कौतुक चाललं होतं, जसं काय ऍपल हे फक्त हिच्या कॅलिफोर्नियामध्येच उगतायत। त्या ऍपलला बघून असं काही रिॲक्ट करत होती जसं काय आपण कधीच ऍपल बघितलं देखील नाही आहे, आणि खाणं तर लांबची गोष्ट आहे। जिथे नाटकं बघून ते मुलंही ओव्हर ऍक्टिंग करत होते। काय बोलायचं ना यांना मंडळी, तुम्हीच सांगा हो जरा, मला तर शब्दच सुचत नाही आहे। या क्रिंज व्लॉगर्स वरती एवढं बोलली असेल ना मी या आशेने की कधीतरी हे लोक सुधारतील, पण नाही हो मंडळी, ह्या लोकांनी माझा विश्वासघात केला आहे। हे लोक कधीच सुधारणार नाही, कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे आहे ते, वाकडे ते वाकडेच राहणार नेहमी।
साध्या मोजून मोजून 3 ऍपल वरती या बाईने 15 ते 20 मिनिटाचा लांबलचक व्हिडिओ बनवला आणि 10 मिनिटं तर कौतुकच करत बसली होती. कारण नसताना काय बोलायचं या बाईला, ऍपलच तर होतो, एवढं काय कौतुक करत होती. गोडच आहे, मस्तच आहे, छानच आहे. हिने जे ऍपल दाखवलं होतं ते देखील आपल्या इथे ऍपल मिळते तसंच दिसत होतं. पण ऍक्टिंग तर अशी करत होती की हे बघा ऍपल मस्त ना, हार्ट शेप मध्ये आहे, मस्त. अगं ढेमशे, 30-40 वर्षाची घोडी तू, काय त्या मुलांसोबत लहान होतेस. यावेळी मुलाचा 4था वाढदिवस पाहिलात का मंडळी, कसा सेलिब्रेट केला होता ते. कारण काय देते तर आता दिवाळी सुरू आहे ना, त्यामुळे कोणीच जास्त अवेलेबल नाही आहे. पण आम्ही नंतर त्याचा वाढदिवस साजरा करणार आहोत. आता 15-20 दिवस उलटून गेले आहे, पण अजूनपर्यंत काय या ढेमशीने त्या मुलाचा वाढदिवस साजरा केला नाही. वाढदिवस त्या चिमुकल्याचा, जरा त्याला महत्व द्यायचं त्या दिवशी तर नाही, आपलं हिचंच कौतुक करा सगळ्यांनी. काय तो हिरव्या कलरचा ड्रेस घातला होता, असं वाटत होतं काय क्रिसमस ट्रीज उभी आहे. साधासा असा ड्रेस होता, फक्त त्या ओढणीला गोल्डन कलरची बॉर्डर होती एवढंच. पण मिरवत तर होती ढेमशी अशी जसं काय 10-12 हजाराचा ड्रेस घातला आहे. आणि काय ते प्रत्येक व्हिडिओ मध्ये माझा लुक बघा दाखवणं गरजेचं आहे का. वांगोचं बघून ही पण सुरू झाली आहे, आजचा माझा लुक बघा, आजचा माझा लुक बघा. अरे बाई, तुझा लुक बघून काय करायचंय लोकांनी नेमकं. काही दाखवायला नसलं की व्हिडिओची लेंथ वाढवायला म्हणून आजचा माझा लुक बघा. लुक दाखवण्यासाठी एक्साइटमेंट पाहिलीत का मंडळीची. हिची हाईट पोचत नव्हती त्या कॅमेरापर्यंत, तर पायजमा दाखवायला पाहिलत का, कशी तंगड्यावर करत होती ते. तो भूभू बघा कसा एक पाय वर करून सू करतो, तसं वाटत होतं ते. कशाला दाखवायला पाहिजे, नंतर कधी दाखवला असता हिने तो ड्रेस तरी देखील चाललं असतं. पण नाही, पाय वर करून करून दाखवत होती की पायजामा याचा असा आहे, ह्याची ओढणी बघा अशी आहे. अगं बाई ढेमशे, मला असं वाटते तू पण त्या वांगोसारखंच मिशो अमेझॉन वरून तो ड्रेस घेतला होतास. 400-500 रुपयाचा ड्रेस घ्यायचा आणि उगाच शायनिंग मारत फिरायची, एवढंच येतं ग तुला. खरंच हो मंडळी, ह्या लोकांना ना वेड लागला आहे ते लुक दाखवण्याचं, काही करत बसतात पैशासाठी. सध्या ना मंडळी ह्या काकूंना कामाचा खूप जास्त लोड आहे असं ह्या बोलत होत्या. एवढा कसला लोड असतो ना या काकूंना, मला तेच समजत नाही. काम तर या काही करत नाही, दिवसभर आपलं इथे तिथे कॅमेरा घेऊन वेड्यासारख्या फिरत असतात, थोबाडावरती किलोभर मेकअप करून. रटाय व्हिडिओ बनवायचे आणि रील्स बनवायचे, एवढंच या काकूंचं काम आहे. मुलं तर दिवसभर शाळेत असतात आणि मदतीला तर तो भाऊ आहेच बिचारा, त्याला तर काही जॉब मिळत नाही आहे, म्हणून त्याला घरगडी करून ठेवलंय काकूंने. आणि हे सगळं तर ठीक आहे, परंतु मागे तर काकूंने जिम सुरू केली होती, त्याचं काय झालं हो मंडळी. 2 दिवसाची नाटकं होती का फक्त, 1 महिना झालं असं काकू बोलत होत्या. पण जाताना तर कधी या दिसल्याच नाहीत जिमला. आणि 1 महिना तर नाही या, 2-3 महिने झाले असतील यांना जिम मध्ये ऍडमिशन घेऊन, पण सांगतात फक्त 1च महिना झाला. अहो मंडळी, काकू खरं कसं सांगतील ना, कारण त्यांच्याकडे बघून तर वाटतच नाही की त्या जिमला जात आहेत. 2-3 महिने झाले काकूंना जिम जॉईन करून असं सांगितलं तर थोडा तरी फरक पडला पाहिजे की नको. पण फरक काही दिसत नाही आहे, म्हणून काकूंनी सांगितलं की 1 महिना झाला. फरक पडेल तरी कसा हो मंडळी, नियमितपणे जिमला तर काकू जाताना दिसल्या नाही कधी. प्लस डाएट पण करत नाही, उगाच तेलकट तुपट खातात आणि सांगतात की मी खूप हेल्दी फूड खाते. आता त्या मशरूमची रेसिपी पण ना या काकूंनी दुसऱ्यांचीच ढापली होती. सगळं काही दुसऱ्यांचं ढापूनच करत असते ही ढेमशी, कधीच स्वतःचं डोकं यूज नाही करत. त्या वांगोचं बघून बघून आता हिचं पण वांग्यावरती प्रेम ओतू चाललं आहे. नेहमी आपल्या जेवणामध्ये वांगी बनवत असते. आता एवढ्या वर्षापासून तर काकू अमेरिकेचं नुसतं कौतुक करत होत्या आणि आता दिवाळी झाल्यानंतर यांना करमत नाही आहे. किती दुतोंडी बाई आहे नाही, उगाचच व्ह्यूज पडलेत म्हणून काहीही करत असते. व्ह्यूज वाढवण्यासाठी ना मंडळी हे लोक काहीही करतील, यांच्या फेक टायटल आणि थंबनेलला बघून भूलू नका. एवढंच सांगेन मी आणि आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.